अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूबवर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्येला आपण दीपपूजन करत असतो आणि त्या अमावस्येलाच दीप अमावस्या असं म्हटलं गेलं आहे. दीप अमावस्या कशी साजरी करतात, या दिवशी दिव्यांचं पूजन कसं करतात आणि लहान मुलांसाठी एक गोष्ट आपल्याला करायची आहे, ती संपूर्ण माहिती आपण आषाढमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम बघा, अमावस्या कधी आहे तर 11 तारखेला उत्तरात्री 1:54 अमावस्या सुरू होत आहे, तर ती 12 तारखेला रात्री 11 वाजेपर्यंत असणार आहे. तर अर्थातच उदय तिथीनुसार 12 ऑगस्टला आपली दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या असणार आहे. आता बघा, आषाढ अमावस्येला दीपपूजन केलं जातं, म्हणजे या अमावस्येला दीप अमावस्या असं म्हटलं गेलंय. आता दीप अमावस्या का साजरी करतात, तर एका पौराणिक आख्यायिकेनुसार असं म्हटलं गेलं आहे की एक दिवस मातलक्ष्मी ही नाराज होऊन निघून गेली होती आणि सगळीकडे अंधार पसरला होता आणि म्हणूनच सगळ्या देवी देवतांनी तिला प्रसन्न करण्यासाठी दिव्यांचं पूजन केलं होतं. म्हणजेच त्या अंधारातून एक प्रकाश निर्माण झाला होता आणि त्यामुळे मातलक्ष्मी पुन्हा प्रसन्न झाली आणि म्हणूनच तेव्हापासून असं म्हटलं गेलं आहे की आषाढ अमावस्येला दीप अमावस्या साजरी करावी किंवा दीपपूजन आपल्याला करायचं असतं. आता बघा, दीपपूजन कसं करायचं, म्हणजेच बघा, येत्या बुधवारी 12 ऑगस्टला आपल्याला दीपपूजन करायचं आहे. कधी करायचं आहे तर अर्थात आपल्याला संध्याकाळी हे दीपपूजन करायचं असतं. जेव्हा तिन्ही सानेची वेळ येते, आपण दिवाबत्ती रोज करत असतो, त्या वेळेला आपल्याला हे दीपपूजन करायचं आहे. तर दिवा हा अंधारात हा प्रकाश निर्माण करणार आहे. दिव्यासारखंच आपलंही आयुष्य उजळून निघावं आणि आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य उजळून निघावं, आपली प्रगती व्हावी, भरभराट व्हावी, आणि यासाठी आपल्याला या दिवशी दीपपूजन करायचं असतं. तर आता बघा, सगळ्यात प्रथम तुम्हाला या दिवशी आपल्या घरातले जेवढे दिवे आहेत, लहान दिव्यांपासून मोठ्या दिव्यांपर्यंत, मग त्यामध्ये पंती असेल, समई असेल किंवा इतर कुठले दिवे असतील, कंदील असेल किंवा जे कुठले तुमच्याकडे जुने वगैरे जे कुठले दिवे पडलेले असतील, ते दिवे तुमच्या घरामध्ये असतील, छोटे मोठे, चांदीचे असू द्या, पितळाचे असू द्या, तांब्याचे असू द्या, कुठल्याही धातूचे असू द्या, ते दिवे सगळे तुम्हाला बाहेर काढायचे आहेत आणि ते दिवे तुम्हाला स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आहे. दिवसभरामध्ये तुम्हाला हे काम करायचं आहे आणि संध्याकाळी जेव्हा आपण तिन्ही सायंची वेळ होती, आपण रोज दिवाबत्ती करतो, अर्थात त्या दिव्यामध्ये तुम्हाला वात बनवून 2 वातीची एक वात बनवायची आहे आणि प्रत्येक दिव्यांमध्ये वात घालून त्यामुळे तुम्हाला तेल घालून, तेल कोणतं घालायचं तुमच्या इच्छेनुसार, तुम्ही तिळाचं तेल घातलं तर अतिशय उत्तम आहे, जर नसेल तर तुमच्याकडे जे कुठलं तुम्ही तेल घालता दिव्यामध्ये ते तुम्ही वापरू शकता. सगळ्यात प्रथम तुम्हाला एका पाटावर किंवा ज्या ठिकाणी तुम्ही दीपपूजन करणार आहात ती जागा अगदी स्वच्छ करून घ्यायची आहे. तिथे एक पाट मांडायचा आहे किंवा तुम्ही चौरंग ठेवू शकता. त्यावर तुम्हाला एखादं वस्त्र टाकायचं आहे, त्यावर एखादं वस्त्र तुम्हाला अंथरायचं आहे आणि त्यावर आपल्या घरातल्या जे काही तुमच्या घरातील दिवे आहेत तर त्या दिव्यांची तुम्हाला व्यवस्थितपणे मांडणी करून घ्यायची आहे. दिव्यांची मांडणी करण्यापूर्वी तुम्हाला खाली आधी अक्षरा टाकायच्यात. प्रत्येक दिव्याच्या खाली तुम्हाला अक्षरा टाकायच्यात, कारण की बघा, आपल्या प्रत्येक दिव्याला आसन द्यावं लागतं. आपल्याला तसेच दिवे खाली ठेवता येत नाहीत, तर तुम्ही त्यावर खाली एखादी प्लेट ठेवू शकता, छोट्या छोट्या प्लेट तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही पानं ठेवू शकता. बघा, बरेच जण काय करतात ना, विड्याची पानं ठेवत असतात खाली, तुम्ही ते पण ठेवू शकता किंवा तुम्ही तांदळाची रास थोडे तुम्ही तांदळाची रास टाकू शकता प्रत्येक दिव्याखाली, जेणेकरून त्याच्या खाली आपल्याला आसन द्यायचं असतं. त्यांना तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर जे तुमच्या घरामध्ये दिवे आहेत, जे तुम्ही घासून पुसून ठेवलेले आहेत, ते दिवे तुम्हाला व्यवस्थितपणे तुम्हाला त्या चौरंगावर किंवा पाटावर तुम्हाला मांडायचे आहेत आणि त्यानंतर ते दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे असतात. नंतर प्रत्येक दिव्याला हळद कुंकू अक्षर तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि या दिव्यांना सुद्धा आपल्याला ओवाळायचं असतं. आता या दिव्यांना आपल्याला कोणत्या दिव्याने ओवाळायचं असतं, तर अर्थात आपल्याला कणकेचे दिवे तयार करायचे असतात. मग कणकेचे दिवे तुम्ही 5, 7, 11 या प्रमाणामध्ये तयार करू शकता आणि त्या दिव्यांनी तुम्हाला त्या जे दिवे तुम्ही घासून पुसून ठेवलेले आहेत धातूचे, त्या दिव्यांना तुम्हाला कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचं असतं. त्याचप्रमाणे त्या दिव्यांना तुम्ही फुलं अर्पण करू शकता, धूपदीप ओवाळू शकता, अशी तुम्हाला त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे. आता बघा, दिव्यांची पूजा करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. जेव्हा तुम्ही दिव्यांना हळद कुंकू अक्षता अर्पण करतात, फुले अर्पण करतात, धूपदीप ओवाळतात, तेव्हा तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. तर मंत्र असा आहे: दीप सूर्याग्नी रूपस्त्वं तेजसः तेज उत्तमं गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव. हा जो स्क्रीनवर तुम्हाला मंत्र दिसत असेल, हा मंत्र तुम्हाला दिव्यांची पूजा करताना म्हणायचा आहे.
या मंत्राचा अर्थ असा होतो की हे दीपा, तू अग्निरूप सूर्यरूप आहेस, तेजामधील उत्तम तेज तू आहेस. माझ्या या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. त्यामुळे तुम्हाला हे दीपपूजन करताना तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. त्यानंतर बघा, दिव्यांची पूजा करून झाल्यानंतर आपल्या घरातल्या लहान मुलांना घेऊन तुम्हाला शुभम करोती बोलायची आहे. त्यानंतर आपल्या घरातल्या लहान मुलं, तुमच्या घरामध्ये जर लहान मुले असतील किंवा 16-17 वर्षापर्यंत तुमच्या घरामध्ये जर मुलं असतील तर नक्कीच तुम्हाला त्यांचं सुद्धा औक्षण करायचं आहे, त्यांना सुद्धा तुम्हाला ओवाळायचं आहे. का ओवाळायचं असतं तर आपल्या मुलांची प्रगती व्हावी, भरभराट व्हावी, त्यांच्यावर कुठलंही संकट येऊ नये, सगळी इडापिडा निघून जावी, त्याचबरोबर दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी, यासाठी आपल्या घरातल्या लहान मुलांचं तुम्हाला औक्षण करायचं असतं. आता औक्षण कोणत्या दिव्यांनी करावं? अर्थात आपण जे कणकेश दिवे केलेले आहेत, ज्या दिव्यांनी आपण त्या दिव्यांना ओवाळलेलं आहे, त्याच दिव्यांनी तुम्हाला तुमच्या घरातल्या लहान मुलांना ओवाळायचं असतं. घरातल्या लहान मुलांना तुम्हाला एखाद्या पाटावर किंवा खाली एखादं आसन टाकून तुम्हाला त्यांना बसायला लावायचं आहे. त्यांचं तोंड हे पूर्वेकडे आलं पाहिजे, या दिशेने तुम्हाला त्यांना बसायला लावायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्यांच्या कपाळावर कुंकू लावायचं आहे, अक्षता तुम्हाला लावायच्या आहेत. त्यांच्या डोक्यावर, संपूर्ण अंगावर तुम्ही अक्षता टाकू शकता. त्यानंतर त्या कणकेय दिव्याने तुम्हाला त्यांना ओवाळायचं आहे आणि अर्थातच प्रार्थना करायची आहे आपल्या भगवंताकडे, आपल्या स्वामींकडे, की माझ्या मुलाला किंवा मुलीला दीर्घायुष्याची प्राप्ती होऊ दे, तिच्या आयुष्यातली सगळी संकटं, इडापिडा निघून जाऊ दे आणि तिची प्रगती होऊ दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर बघा, हा उपाय किंवा ही गोष्ट तुम्हाला आपल्या मुलांसाठी करायची आहे. त्यानंतर आपल्या मुलांना घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचं दर्शन तुम्हाला घ्यायला लावायचं आहे, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायला लावायचा आहे आणि प्रत्येक आईने आपल्या मुलाला या दिवशी आशीर्वाद द्यावा की तुला दीर्घायुष्य मिळू दे, तू यशस्वी होऊ दे, असा प्रत्येक आईने आपल्या मुलाला आशीर्वाद द्यावा. आणि अशा रीतीने तुम्हाला या दिवशी दीपपूजन करायचं असतं. तर अगदी साधी सोपी पद्धत आहे, फार काहीच अवघड नाही. फक्त जे काही मंत्र आहेत तुम्हाला बोलायचे आहेत दीप प्रज्वलित करताना, आणि आपल्या मुलांना सुद्धा या दिवशी ओवाळायला विसरू नका. नक्कीच यापर्यंत तुम्हाला दीप अमावस्या साजरी करायची असते. जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, झालेली सेवा मी स्वामी माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.